कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या पोरांना कोणी पोरी देत नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा सांगितला जात असताना त्याची कायम फरफट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्नच होत नाही, ही गंभीर वास्तव समाजासमोर आहे. मात्र याची सरकारला काळजी आहे ना समाजाला? नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची आणि गरिबांची लग्न जुळत नाहीत. विशेषतः शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत. त्याच्या मागे अनेक कारण आहेत. कारण इथल्या राजकीय व्यवस्थेनं इथल्या शेतकऱ्यांना अगतिक बनवलेला आहे, लाचार बनवलेला आहे. त्याच्या कामाला प्रतिष्ठा नाही, शेतमालाला भाव नाही, घामाला दाम नाही. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळेच जण आता डिपेंडंट परावलंबी बनलेलो आहोत. शेती व्यवसाय सुद्धा आपल्या हातचा राहिलेला नाही. बियाणं खत हे सगळं दुसऱ्याकडूनच विकत घ्यावं लागतं आपल्याला. आपण स्वतःजवळचं काहीच करू शकत नाही. एवढंच काय की शेतमाल पिकवल्याच्या नंतर जेव्हा बाजारला विक्रीसाठी घेऊन जातो तर त्याचं मोल भाव ठरवण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही. त्याचा दर्जा, गुणवत्ता आणि भाव ठरवणारे हे असे दुसरे तिसरे कोणीतरी आलते भलते लोक असतात की ज्यांनी आयुष्यामध्ये कधीच शेतीचं तोंड पाहिलं नाही. असे लोक तुमच्या मालाचे गुणवत्ता, दर्जा आणि मोलभाव ठरवतात. ही आमची तुमची कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे. हा वेगळा विषय. मात्र शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाहीत. त्याच्या मागे अलीकडच्या काळामध्ये अनेक कारणं आहेत की त्याच्यामध्ये न जुळण्याचं जे काही कारण आहे तर त्याच्यामध्ये शेतमालाला भाव नाही, प्रतिष्ठा नाही आणि शेतकरी हा सदा न कदा अडचणीत असतो आणि कधी स्वतःचं आयुष्य संपवेल किंवा मग या सगळ्या त्रासाला कंटाळून व्यसनाधीन होईल याचा कुठलाही भरोसा नसतो. त्याच्यामुळे तुम्ही आम्हीच आपण सुद्धा शेतकरी असून शेतकऱ्याच्याच घरी मुलगी द्यायला तयार होत नाही. ही आमची तुमची सगळ्यांचीच परिस्थिती बनलेली आहे. कारण सगळ्यांना, कुठल्याही आई वडिलाला आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी लागलेली असते. कारण त्यानं तिला लाडात वाढवलेलं असतं आणि मग अशा स्थितीमध्ये मुलींची संख्या कमी झालेली असताना मग त्याला वाटतं की आपण जर एखाद्या 10-5 एकरावाल्याची इथं दिलं तरी शेती बेभरोशाची झालेली आहे. कधी अतिवृष्टी होते, तर कधी पाऊस उघडून जातो, तर कधी गारपीट होते, तर कधी वादळ येतं, कधी चक्रीवादळ येतं आणि कधी उत्पादन येतं, तर शेतमालाला भाव नसतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होत असताना इकडून तिकडून एखाद्या वर्षी शेती बऱ्यापैकी पिकते, काहीतरी 4-2 हजार रुपये खिशामध्ये खुळखुळायला लागतात. तर अशातच अचानक कोणीतरी घरातला आजारी पडतं आणि ती होती नव्हती जवळची मायापुंगी सगळी दवाखान्यात निघून जाते. ही अशी तुमची आमची सगळ्यांची अवस्था झालेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारकडून काही योजना आहेत का? तर सरकार तुमच्या आमच्यासाठी काहीच करायला तयार नाही. आता सरकार काय करू शकतं? तर सरकार बरंच काय करू शकतं की सरकारने एखादं काढायला पाहिजे ना योजना की या सगळ्या PM किसान, नमो शेतकरी, लाडकी बहीण या सगळ्या योजना सरकारला म्हणा बंद कर. ज्या काही 150च्या आसपास सरकारच्या योजना येतात तर ही याच्यातली एकही कामाची नाही. घरकुल योजना आहे तर कोणाचंच घर बांधून त्या घरकुल योजनेत होत नाही. विहिरीसाठी योजना आहे तर ती विहिरीच्या नादी लागलेल्या 2-2, अर्धा एकर, 4-4 गुंठी विकलेले होतं कारण ती मस्टरच निघत नाहीत आणि चिरीमरी दिल्याशिवाय काहीच होत नाही. तर ह्या अशा योजना राबवल्यापेक्षा सरकारला म्हणा एकच योजना राबव की शेतकऱ्यासारखं जर एखादी पोरगी लग्न करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या नावानं 5 लाख रुपये बँकेत टाका. भलेही त्या जोडप्याला अपत्य झाल्याच्या नंतर ते 5 लाख रुपये त्याला खर्चायला द्या. एखादी जर आंतरजातीय विवाह करायला तयार असेल तर त्याला 15 लाख रुपये द्या. की त्याच्यामुळे काय होईल की ही जाती अंताच्या लढाईला थोडीशी मदत होईल. दुसरीकडे आंतरधर्मीय जर कोणी लग्न करत असेल त्याला 25 लाख रुपये द्या ना. या बाकीच्या योजना बंद करा, हे घोटाळे बंद करा. की पीक विम्याच्या नावाखाली 4,000-5,000 कोटीचा घोटाळा होते, लाडक्या बहिणीच्या नावाखाली 15,000 बोगस लाभार्थी निघतात. हे कसं काय होते? हे यायचं सगळे सरकारचेच हे याच्यात कटकारस्थान असतं. तर असं तो आपला विषय नाहीये. मात्र ह्या गोष्टी कुठेतरी घडत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत ही एक वास्तविकता आहे. गोरगरिबांची लग्न जुळत नाहीत ही एक वास्तविकता आहे. मात्र आम्ही या माध्यमातून जे काही मोफत सेवाभाव म्हणून 5-6 वर्षापासून एक प्लॅटफॉर्म आहे तर त्या प्लॅटफॉर्मचा परिचय आम्ही देत आहोत की त्या माध्यमातून वेगवेगळ्या मोफत लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केले जातात सातत्यानं. तर व्हिडिओच्या माध्यमातून काही परिचय दिला जातो. त्यांचं एक मोफत ऍप्लिकेशन आहे, एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून स्थळाचा परिचय दिला जातो. तर त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी स्थळ पाहू शकता. कुठलंही शुल्क न देता स्थळ पाहण्याचे तुम्हाला त्या ठिकाणी सोपस्कार मिळतील. तुर्तास धन्यवाद.